आज चाकूर शहरामध्ये महाराष्ट्रातील निवडक संघांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचं बक्षीस वितरण आज संपन्न झालं। या बक्षीस वितरण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आर्ची यांच्या हस्ते आज सर्व क्रिकेटच्या संघास बक्षीस वितरण करण्यात आलं। एवढ्या मोठ्या संख्येनं साधारणपणे 10 ते 15 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। त्याबद्दल उपस्थित सर्व जनसमुदायाचं, क्रीडा रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो। ज्या संघाने या स्पर्धांचं आयोजन केलं ते शौर्य क्रिकेट क्लब, या सर्व शौर्य क्रिकेट क्लबच्या सर्व संघाच्या खेळाडूंचं अगदी 2 महिन्यापासून त्यांनी प्रयत्न करून हे सामने यशस्वी केलेत, त्यांचं पण मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो। आज महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, बारामती, परभणी, नांदेड अशा अनेक ठिकाणचे मान्यवर खेळाडू या ठिकाणी खेळून गेले, पण आपल्या लातूर जिल्ह्यानेच 4 पारितोषिक पटकावली। म्हणजे लातूरचा वेगळा पॅटर्न खेळामध्ये सुद्धा या गोविंदबाबा क्रीडा नगरी मैदानावर दिसून आला। या विजेत्या 4ही संघाचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आम्हाला अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्या सर्वांचं आणि पत्रकार बांधवांचं पण मनापासून, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पण पत्रकार बांधव होते, प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधव होते, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि सांगू इच्छितो की चाकूर शहरामध्ये हे सामने किंवा लेकरांना, तरुणांना खेळण्यासाठी मैदान नसल्यामुळे चाकूर पासून 3 किलोमीटर अंतरावर आम्हाला हे सामने घ्यावे लागले। तर भविष्य काळामध्ये आपल्या या चाकूर तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। लवकरच सर्वांच्या सोयीचं क्रीडा मैदान आम्ही या ठिकाणी उभा करण्याचा संकल्प केलाय। दुसरा विषय, या ठिकाणी मला काही या संघाच्या लोकांनी सांगितलं की आपण आमचे लोकनेते आहात। मला काही असं आवडत नाही, कुणी काही म्हणावं असं काही वाटत नाही, पण त्यांच्या प्रेमाने त्यांनी मला लोकनेते म्हणायला लागले, तेव्हा माझी जबाबदारी आता खूपच वाढली आहे। आपल्या भागातील या चाकूर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास, कारण 40 वर्ष झालं मी सामाजिक, 41 वर्षापासून सामाजिक सेवा करतो, लोकांचे प्रश्न विनामूल्य सोडवतो। भविष्य काळामध्ये या चाकूर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आमचा तालुका खूप विकासापासून कोसो दूर आहे। आता या ठिकाणी या तालुक्याला आणि या मतदारसंघाला जर वैभव मिळवून द्यायचं असेल तर या माझ्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळवून देणं हे माझं स्वप्न आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये माझ्या भागातील या काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचा संकल्प केलाय आणि पुन्हा माझ्या या भागातल्या तरुणाच्या हाताला काम मिळण्यासाठी आमच्या भागामध्ये MIDC आणून या MIDC मध्ये मोठे मोठे उद्योग राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सहकार्याच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करून या भागातल्या तरुणाच्या हाताला काम देण्याचा संकल्प केलाय। त्यामुळे नुसते खेळ खेळून आम्ही थांबणार नाही, तर सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करून भविष्य काळामध्ये अहमदपूर शहरात मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही टुर्नामेंट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। कार्यक्रमादरम्यान आपण मनोगत व्यक्त करताना
विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जाणार आहात। नेमका कोणता मुद्दा घेऊन जनतेपर्यंत पोहोचणार आहात? हे पहा, विधान भवन हे कायदे बनवण्याचं सभागृह आहे आणि आपल्या भागातली जी काही समस्या आहेत, या भागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी विधानसभा गृह आहे आणि आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परीने जे काही काम केलं असेल ते ठीक आहे, पण आपल्या भागातला पाण्याचा प्रश्न, शेतीचा सोडा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे, तरुणाच्या हाताला काम मिळवून देणे आणि आपल्या भागातल्या महिलांना संरक्षण आणि या ठिकाणच्या विविध घटकाला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशानं जे विधानसभागृह महाराष्ट्राचं निर्माण झालेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आधारित आहे, त्या घटनेवर आधारित या भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करून विधानसभेमध्ये जाण्याचा माझा मनोदय मी व्यक्त केला, पण जनतेच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही। मला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जनतेचा मूड आता बदललेला आहे आणि भविष्य काळामध्ये जनता आता त्या विचारामध्ये आहे असं मला वाटायला लागलंय। आपल्याला आपल्या पक्षाकडून तिकीट मिळणार असे काही संकेत आहेत का, जे की आपण बोलताना सांगितलं की आता विधानसभेमध्ये मला जायचं आहे? तुम्ही महत्वाचा मुद्दा विचारला, पण मी ताकाला जाऊन मोरवला पोहणारा कार्यकर्ता नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये लवकरच लोकसभा येतात, लोकसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या घटक पक्षाचा उमेदवार आम्ही 100% निवडून आणू। त्यानंतर 4 महिन्यानंतर विधानसभा निवडणूक आहे। आम्ही पार्टीकडे आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती आम्ही पार्टीकडे तिकीट मागू, आमचा बायोडाटा पार्टीच्या समोर ठेवू। पार्टीनं जर मला तिकीट दिलं तर मी पार्टीच्या तिकिटावर 100% लढेन आणि जर पार्टीनं दुसऱ्या कुणी उमेदवाराला कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिली तर 100% त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून मी माझा दावा मागे घेतो। पण आता काळ जरा वेगळा दिसायला लागलेला आहे, तो आज इथे बोलायचा विषय नाही आहे। तरी पण ताकाला जाऊन मोरवं लपवायचं नाही। येणाऱ्या काळात आमचं जर इथं कमळ चिन्ह जर गोठवलं गेलं तर आम्ही कुण्या दुसऱ्या आजपर्यंत ज्यांचा आम्ही विरोध केला, ज्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये ते यशस्वी नाही झाले, तेव्हा या ठिकाणी जर कमळ चिन्ह नसेल तर आम्ही कमळाचे प्रेमी आणि कमळावर प्रेम करणाऱ्याच्या बळावर मी जनतेच्या दरबारातून जनतेचं तिकीट घेऊन मी निवडून येण्याचा संकल्प करत आहे। जय शिवाजी, जय शिवाजी। पक्षानं आपल्यावर अन्याय केला असं वाटतंय का? नाही, पक्षाच्या काही मर्यादा आहेत। पक्षाकडे आमच्याकडे 51 चढ 1 तुल्यबळ उमेदवार आहेत, त्यामुळे माझ्यापेक्षा अनेक तुल्यबळ लोक असल्यामुळे पक्षाला उमेदवारी मला द्यायची इच्छा असून सुद्धा पण पक्ष माझ्या अगोदर काही सिनियरिटी आहे। अनेक वेळा आपण इच्छा व्यक्त केली आहे या मतदारसंघामधून, इच्छा व्यक्त केली आहे, पण पार्टीने जर नाही दिलं तर इमानद्वारे खंदारे साहेबाला उमेदवारी दिली। मी इमानदारीने त्यांच्या पाठीशी राहिलो। 2014ला गणेशदादाला उमेदवारी दिली, तेव्हा गणेशदादाच्या पाठीमागे उभा टाकलो। 2019ला विनायक पाटील साहेबांना उमेदवारी दिली, त्यांच्याही पाठीमागे इमानदारीने थांबलो। पण 2009ला 14ला 19ला अनेकांनी लबाड्या केल्या आणि आज ते आमच्या पक्षात आहेत। त्याच्यामुळं आम्ही इमान सोडलं नाही, पार्टीशी इमान ठेवलंय। भविष्य काळात विधानसभेला एक कमळ आम्हाला मिळेल, मला आशा आहे। जर करता या ठिकाणचं कमळ जर गोठवलं गेलं तर आम्ही या ठिकाणची जागा निवडून आणून आमच्या नेतृत्वाला आम्ही भेट देऊ।